आज माझ्यासारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला तुमच्या समोर याच पटांगणामध्ये बोलण्याची संधी कधी मिळेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। परंतु ही किमया करण्याचं किमयागार नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील आणि शालिनीताई विखे पाटील असतील। आज एक सामान्य कार्यकर्त्याला संगमनेर तालुक्यामध्ये जी ताकद दिल्या गेली त्या ताकदीमुळे जे ह्याच ठिकाणी सभा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा प्रकारे इथे या सभा झाल्या। त्या सभेला आज मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विखे पाटलांनी जी ताकद दिली, महायुतीचा उमेदवार म्हणून जे उमेदवारी मिळाली, तालुक्याचा संगमनेर तालुक्याचा 40 वर्षापासून जो भकासपणा झाला होता, संगमनेर तालुक्याचं वाळवंट झालं होतं, त्या वाळवंटाचं कुठंतरी सुजलम सुफलम करण्याचं भाग्य मला तुमच्या सगळ्यांमुळे मिळालं। यापूर्वी मला राजकारणात सामाजिक जीवनात काम करताना विखे पाटलांनी, विखे परिवारांनी मला सांगायला आनंद होईल का महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पहिला असं उदाहरण असेल का जे अमोल खताळ आमदार एका भावी मुख्यमंत्र्याला पाडून आमदार केला। संगमनेरकर मायबाप जनतेचे मी आभार मानले, परंतु आज तुमच्या सगळ्या राहता तालुक्याच्या बंधू बांधवांमुळे मला इथं संधी मिळाली। यापूर्वी सुद्धा आपल्यातील बऱ्याच जणांनी अदृश्यपणे माझ्यासाठी काम केलं। काहींनी तर स्वतः उमेदवार हा सुजयदादा विखे पाटील असून अशा पद्धतीने जे काम केलं त्यामुळं मला संधी मिळाली। आज साहेब महसूल मंत्री असताना जे काही ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रामध्ये घेतले गेले त्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार साहेबांनी जे काही जमिनी संदर्भातले वर्ग 2च्या जमिनी असतील, आकारी पडीत असतील, जे निर्णय घेतले गेले त्या निर्णयाच्या प्रभावामुळे आज महाराष्ट्रामध्ये 50च्या पुढे आमदार निवडून आलेले आहेत। हे सुद्धा आपल्याला आवर्जून इथं सांगितलं गेलं पाहिजे। आज ज्या पद्धतीने जलसंपदा खातं मिळालंय, आमच्या 40 वर्षापासून संगमनेर तालुक्यामध्ये फक्त निळवंडे धरणावर राजकारण केलं गेलं। निळवंड्यावर प्रत्येक वेळेस निवडणूक लढल्या गेली, परंतु त्यांच्या दुर्दैवाने, आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनाच निळवंडे धरणाचं काम करण्याचं भाग्य मिळालं। मोदी साहेबांच्या हस्ते लोकार्पण झालं आणि जे स्वतःला जलनायक म्हणून आमच्या भागात मिरवत होते ते आता कसे खलनायक आहेत हे नामदार राधाकृष्ण साहेबांना जलसंपदा खातं मिळाल्यामुळं आज जो आमच्या संगमनेर तालुक्याचा गेल्या कित्येक वर्षापासून साकूर-पाटरा भाग असेल, निमोन तळेगाव भागाचा पाण्याचा प्रश्न जाणून बुजून प्रलंबित ठेवला गेला होता, त्या भागातील जनतेला पाणी देण्याचं भाग्य सुद्धा आज मला नामदार साहेबांच्या माध्यमातून मिळत आहे। त्यामुळं मला जी आज आपण इथं बोलवलं, माझा सन्मान केला, कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे मी थोडा आवरतो, पण भविष्यात पुन्हा एकदा आपल्याला राहतामध्ये सुजयदादांबरोबर एक चांगली सभा घेऊन बॅटिंग करायची आहे। आपण सर्वांनी मला इथं बोलवलं, माझा स्वागत सत्कार केला, त्याबद्दल मी आपले आभारी आहे। माझ्यावरती जे विखे पाटील परिवाराचे उपकार आहेत हे माझ्या या आयुष्यात मी कधी विसरू शकणार नाही। कारण एक कुठली ग्रामपंचायत निवडणूक न लढलेला मुलगा, नगरपालिका निवडणूक न लढलेला मुलगा, त्याला राजकारणामध्ये डायरेक्ट संगमनेर तालुक्यासारख्या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली। हे फक्त विखे पाटील परिवारामुळे शक्य आहे। महाराष्ट्रामध्ये जर कोणाला आदर्श उदाहरण असेल, कार्यकर्त्याचा सन्मान कसा ठेवला जातो, कार्यकर्त्याला कसा पद्धतीने मान सन्मान दिला जातो, याचं उदाहरण हा अमोल खताळ तुमच्या समोर उभा आहे। त्यामुळं मी पुन्हा एवढंच सांगेल का टायगर अभी जिंदा आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांची साथ प्रेम असंच राहून द्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।